पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज किंवा त्यांना काही जण पीसीओएस किंवा पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम पण असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये काय असतं की स्त्रियांचे जे स्त्री बीजाशय असतात, ज्याला आपण अंडाशय म्हणूया, तर त्याच्यामध्ये दर महिन्याला एक अंडी तयार होऊन पिकून फुटणं हे झालं नियमित गोष्ट. परंतु पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीजमध्ये काय असतं की अंडी तयार तरी होतात, परंतु पिकण्याच्या अगोदरच ते अरेस्ट होतात, पिकत नाहीत आणि फुटत नाहीत. म्हणजे त्यांच्यामध्ये स्वतःहून पिकून फुटायची जी कॅपॅसिटी असते तर ते फार कमी झालेली असते. तर त्याची काय कारणं असतात, तर त्याची अनेक कारणं असतात. तर त्याच्यामधलं बेसिक लेवल आपण सेल्युलर लेवलला गेलं तर त्याच्यामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स असतं, त्याच्यामध्ये टेस्टोस्टेरॉन लेवल अशा स्त्रियांमध्ये जास्त वाढलेलं असतं. तर त्याच्यामुळं ह्या स्त्रिया कधी कधी डायबिटिक पण असू शकतात. कधी कधी ह्या स्त्रियांना टेस्टोस्टेरॉन लेवल जास्त असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स येणं, केस गळणं, मानेवर काळे डाग पडणं आणि स्थूलपणा येणं आणि त्याच्यासोबतच म्हणजे कालच योगानं की व्यंधत्व येणं. साधारणपणे 100रातील 30 ते 40 स्त्रियांना आजकाल पीसीओडी हा प्रकार आढळून येतो. तर जरुरी नाही की प्रत्येक स्त्रीला पीसीओडीच्या उपचाराची गरजच पडेल किंवा पीसीओडी असल्यामुळे व्यंधत्व निवारण तज्ञाची गरजच पडेल. परंतु जर व्यवस्थित दोघ जण कपल एकत्र राहून 1 ते 1.5 वर्षामध्ये जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर योग्य प्रकारचे तपासण्या करून व्यंधत्व निवारण तज्ञाचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं ठरतं.